करण्याआधी फक्त एक छोटी माहिती पाहिजे. इथं आत्ता 10वीतले किती मुलं आहेत? जरा हात वर कर बरं. 10वी. ओके, ठीक आहे. 9वीतले किती आहेत? 9वी. ओके. हो, मुलं म्हणजे मुलं नाही फक्त. हां, 8वी. हां, ठीक आहे. ओके. आता जी 10वीतली मुलं आहेत ना, त्यांना आता खरं सगळ्यात महत्वाचा विषय येणार आहे अजून 4 महिन्यानंतर. आता पुढे काय करायचं. 8वी 9वीतली जे आहेत त्यांना अजून खूप वेळ आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आता सगळं नंतर पाहू. पण 8वी 9वी पासून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणून त्या मी आत्ताच सांगणार आहे. आत्ता जी तुमची 10वीतले मित्रमंडळी आहेत, याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूची कपॅसिटी खूप आहे, पण ते आत गेलं तर उपयोग आहे. आणि जे काय आपण आज शिकलोय त्याची आजच्या आज रिव्हिजन केली तर ते जे काय आपण शिकलो ते डोक्यात पक्क बसायला मदत होते. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा सारखं ज्ञान अडवा ज्ञान जिरवा हे करायची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे जे शिकलो ते आजच्या आज रिव्हिजन केले की पक्क बसतं. त्यानंतर पुढे रविवारी सुट्टी आपल्याला, ते काय फक्त खेळायला दिलेलं नाही. त्या रविवारच्या दिवशी परत एकदा आठवड्याभरात जे काही शिकलो त्याची दुसरी रिव्हिजन केली पाहिजे, म्हणजे जे काही शिकलो ते आणखीन पक्क बसेल. कारण आपल्या मेंदूला एक थोडा प्रॉब्लेम आहे, त्याला खूप उडून जातो, पटकन राहतच नाही खाली काही. ते राहायला हवं असेल तर सारखं 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 ते दाबून आत बसवायला लागतं. आणि म्हणून दुसरी रिव्हिजन ही रविवारी आठवड्याची पूर्ण, आणि तिसरी रिव्हिजन ही महिन्याच्या शेवटी पूर्ण महिन्याची. अशा पद्धतीने आम्ही अभ्यास करत पुढे गेलो की परीक्षेच्या आदल्या दिवशी डायरेक्ट पुस्तक वाचलेलं पुरतं, काही बाकी काही फार करावं लागत नाही. आणि याचा फायदा असा होतो की आपल्याला चांगलं कळतं, ते लक्षात राहतं आणि ते पुढच्या वर्षाला पण कामाला येतं. आता परिस्थिती कशी आहे माहिती का, आता 9वीतल्या मुलाला 8वीतला प्रश्न विचारला ना, तो ते 8वीत झालं, आता काय मला आठवत नाही एवढं, असं नाही चालणार आता. कारण आता 10वीतल्या मुलांना विचारा, त्यांना 8वी 9वीचे कन्सेप्ट आता 10वीत यायला लागलेत, आणि मग तेव्हा लक्षात येतं की आपल्याला ते 8वीतच कळलं नव्हतं आणि मग आत्ता अडचणी सुरू झालेत. हे व्हायला नको असेल तर 8वी 9वी पासून आपल्याला ह्या सगळ्याचा एक व्यवस्थित, आणि याला काही वेळ जास्ती लागत नाही. तुम्हाला मी खरंच सांगतो, आपल्याला असा गैरसमज आहे खूप वेळ लागतो, मग ते कसा अभ्यास करणार एवढा सगळा, असं काही नाही. रोज संध्याकाळी खेळून पिळून घरी गेल्यानंतर तास सव्वा तासाचा अभ्यास सुद्धा पुरेल. कारण रोज काय शिकवलेलं एवढंच आहे, त्याचाच अभ्यास करायचा आहे, बस, दॅट्स ऑल. बाकी काही करायचं नाही. आणि जे आपण करतो ना अभ्यास, त्याचे सुद्धा एक पद्धत आहे. अतिशय असं त्याचं एक छोटं रूप करून आपल्याला डोक्यात बसवता आलं पाहिजे. एवढं आम्ही काय करतो, घेतो धडा वाचायला, वाच धडा अख्खा, काही शिल्लक राहत नाही आतमध्ये. त्यापेक्षा त्याचा एकदम संक्षिप्त करून बसवता आलं पाहिजे. विशेषतः सायन्स आणि मॅथ्सलाही सहज शक्य आहे. तुमचे सगळे सेमी इंग्लिश वाले ना तुम्ही. हां, आता 8वी 9वीच्या मुलांना एक छोटा प्रश्न विचारतो, आपल्याला मेटल्स नॉन मेटल्स नावाचा धडा झालाय का? मेटल्स नॉन मेटल्स, धातू अधातू मराठीत. आता काय होतं, आम्ही धडा परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचायला घेतो आणि मग काहीच लक्षात राहत नाही. त्यापेक्षा हा धडा लक्षात ठेवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. फक्त दोन्हीतले फरक लक्षात ठेवायचे. काय एक 8-9 फरक आहेत दोन्हीमध्ये, तेवढे फक्त लक्षात ठेवायचे आणि भरून ठेवायचे. म्हणजे मग त्याच्यावरचं टिपा द्या येतं, त्याच्यावरचं जोड्या लावा येतं, त्याच्यावरचं गाळलेली जागा येतं, त्याच्यावरची एका वाक्यात उत्तरे द्या येतं, त्याच्यावरची मोठी उत्तरं पण येतात आणि फरक सांगा पण येतं. हे सगळं आपल्याला केवळ एवढंसं गोष्ट डोक्यात ठेवून येते. आपल्याला ते करायचंय. फॉर्म्युले लक्षात ठेवणं, इक्वेशन्स लक्षात ठेवणं, हे अतिशय संक्षिप्त स्वरूपात लक्षात ठेवायचंय. पॉइंट्स लक्षात ठेवण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे, म्हणजे मग परीक्षेच्या वेळेला त्रास होत नाही. आणि म्हणून याच्यात सगळ्यात माहिर कोण असतात माहितीये का? आपल्यात पण असतील बरं का काही, मी आता नाव नाही घेत कोणाचं. जी पोरं कॉपी करतात ना, कॉपी, सगळ्यात हुशार असतात, लक्षात ठेवा. कारण बघा काय काय असतं त्यांच्याकडे. एक, त्यांना पहिलं पेपरात काय येणार याचा अंदाज असतो. का चिठ्ठ्या किती लिहून घेणार हो, त्यामुळे बरोबर त्यांना अंदाज असतो पेपरात काय येणार. दुसरं, चिठ्ठीत एवढं नाही लिहून घेता येत धडा अख्खा, मग ते काय लिहून घेतात, काही महत्वाचे पॉइंट्स, फॉर्म्युले, इक्वेशन्स वगैरे. तिसरं, ते जेव्हा ऍक्च्युअल पेपर मध्ये येतं तेव्हा
त्या छोट्याशा मुद्द्यावरनं आपल्याला पुढचं उत्तर लिहिण्याची कला पण अवगत झालेली असते. चौथं, त्यांच्याकडे प्रचंड प्रसंगावधान असतं. बरोबर शिक्षकांची पाठ वळलेली बघून ती चिठ्ठी काढायची बाहेर, सोपं नाही एवढं. आणि सहावं, प्रचंड स्मरणशक्ती असते. कुठल्या खिशात कुठली चिठ्ठी ठेवली आहे हे लक्षात राहणं एवढं सोपं नाही बरं. मग एवढं सगळं ज्यांच्याकडे त्यांना खरं म्हणजे एकच गोष्ट जास्तीची करायची, ते जे काय आम्ही चिठ्ठ्यात लिहितो ना ते फक्त उचलायचं आणि डोक्यात ठेवायचं, विषय संपला. काही बाकी करायची गरज उरत नाही. कुठंतरी ह्या पद्धतीने आम्हाला आता अभ्यासाचं एक तंत्र तयार करावं लागेल. कारण हे तंत्र जर तयार झालं नाही तर आत्ता 10वी पर्यंत काही फार प्रॉब्लेम येत नाही, मग पुढे प्रॉब्लेम यायला लागतात. म्हणून करायचं. आता जे 10वीत मुलं आहेत त्यांना खरं आत्ता सगळ्यात महत्वाचं असं आहे की आता त्यांची परीक्षा सुरू होईल. आता प्रॅक्टिकल्स, मग लगेच लेखी परीक्षा, मग ते मार्च मला वाटतं 22-24ला काहीतरी संपते. आणि ती संपली की वर्षभर एवढा अभ्यास झाला असं त्यांना वाटतं. जे उधळतात ते डायरेक्ट एक दिवस पेपरमध्ये बातमी येते, उद्या 10वीचा निकाल. सगळे जमिनीवर एकदम गपकन. आणि आता पुढं काय हा प्रश्न शिल्लक राहतो. तरी बहुतेक मुलं जी काय मला भेटतात ना 10वीच्या परीक्षेला बसले, रिझल्टच्या आदल्या दिवशीपर्यंत जरी विचारलं ना, का भाऊ आता पुढे काय करायचं ठरलं, पाहू निकाल लागल्यावर पाहू, मार्क किती पडतात ते बघून ठरवू, मग कसे पडतात त्यावर मग काय करायचं, सायन्स लिहायचं, कॉमर्स लिहायचं, आर्ट्स लिहायचं, डिप्लोमाला जायचं, त्या मार्कांवर ठरतं आमचं. हे खूप डेंजरस आहे. आणि नाही तर दुसरं कसं ठरवतात, ऑलरेडी आपले छोटे छोटे ग्रुप आहेतच, मुलांचे असतील मुलींचे असतील, आपापसात बसून ठरवतात काय करायचं पुढं, जाऊया आर्ट्सला, चालले सगळे जत्रेला चालल्यासारखे आर्ट्सला. असं नाही चालणार. आपण छोटासा एक एक्सरसाइज करायचा आहे. परीक्षा संपल्यावर, आत्ता नाही, आपण स्वतःला जेवढं चांगलं ओळखतो ना तेवढे आपले पालकही ओळखत नाहीत आणि शिक्षक तेवढं ओळखत नाहीत. आपल्याला बरोबर माहिती असतं काय करायचं. एक्सरसाइज, जेवढे विषय आपण 10वी पर्यंत शिकलो हे 10वीची परीक्षा झाल्यावर करायचा. जेवढे विषय 10वी पर्यंत शिकलो, म्हणजे त्यात फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, बायोलॉजी असेल, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्लिश, हे सगळे विषय एका कागदावर लिहून काढा आणि त्याचे 3 भाग करा. एक खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, एक मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय, आणि एक अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. आणि त्यातले अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय जे आहे ना ते पहिले उचला फेकून दे, आयुष्यात काही फरक पडत नाही त्याचे. म्हणजे काय उरतात ना ते कुठले आहेत ते बघून पुढे आता काय करायचं ते ठरवा. आपल्याला 100% कळतं बरं का, मार्कांच्या बेसिसवर जायचं काहीच कारण नाही. कारण असं एकही पोर मी पाहिलं जे स्वतःला ओळखत नाही, त्याला नीट माहिती असतं अरे ते फिजिक्स आपल्याला नाही जमत, काय ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काय आहे, लिहून टाका. अजिबात ना आवडणारे जमणारे विषय फिजिक्स, काय प्रॉब्लेम नाही लिहायला, आणि पहिलं उचलून फेकून द्या, काय करायचं नाही 10वी नंतर त्याच्यात. आता असं मी एका शाळेत सांगितलं तर एक विद्यार्थी उभा राहिला, म्हणला मला एक शंका आहे. म्हणलं काय शंका रे बाबा, विचार. नाही म्हणला मला कुठलाच विषय आवडत नाही, मग आता मी काय करायचं. तर सोय आहे त्याची सुद्धा, तेही सांगणार आहे. हा एकदा आपण एक्सरसाइज करून घेतला की आपल्याला आपोआप लक्षात येईल की आपल्या आवडीचे विषय कुठले आहेत आणि नावडीचे कुठले आहेत. मग काय काय करता येतो 10वी झाल्यावर. आपल्याकडे असा एक समज आहे 10वी झाल्यावर काय आर्ट्स, सायन्स, कॉमर्स काहीतरी करायचं की संपला विषय, आणि तर काहीच करायचं नाही. असं नाही आहे. अनेक ऑप्शन्स आहेत. अगदी बेसिक पहिल्यापासून सुरुवात करू. पहिला ऑप्शन काय, ITI. कुठलाच विषय 10वी पर्यंत आवडला, जमला, झेपला नसेल तरीही जे करता येतं त्याचं नाव ITI. 1, 2, 3 वर्षाचे कोर्सेस आहेत, टेक्निकल कोर्सेस आहेत, स्किल डेव्हलपमेंट करणारे कोर्सेस आहेत, स्वतःच्या पायावर उभं करणारे कोर्सेस आहेत. आपल्याला जवळ आहे, बल्लारपूरला ITIचं सेंटर आहे, काय लांब पुढे जायची गरज नाही. आणि मग त्यातनं आपल्याला काही फक्त प्रायव्हेट कंपन्यातच नोकरी मिळाली पाहिजे असं काही नाहीये. सरकारी नोकरी पण मिळते, लक्षात ठेवा ITI झालेल्या मुलांना.
आपली MSCB घेते, एसटी महामंडळ घेतं, रेल्वे घेते, दारुगोळा कारखाने घेतात, हे सगळे लोक ITI झालेली पोरं पण घेतात, काही प्रॉब्लेम नाही. पण आता भारताचं पुढे एक लक्ष असं आहे की मेक इन इंडिया. आता भारतात उत्पादन वाढलं पाहिजे. आता ते उत्पादन वाढायचं असेल तर त्याकरता लागणारी जी स्किल्ड मॅनपॉवर आहे ती येणार कुठनं? तर त्याच्याकरता ITI सारखा कोर्स हा खूप चांगला असू शकतो. दुसरा एक असाच कोर्स आहे, त्याचं नाव आहे किमान कौशल्य अभ्यासक्रम. तर आपल्याही शाळेत आहे, लांबही कुठं जायची गरज नाही. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 12वीची बोर्डाची परीक्षा रीतसर आणि मग कुठला तरी एक विषय, मग इलेक्ट्रॉनिक्स असेल, कदाचित काय ॲग्रिकल्चरचा विषय असेल, कदाचित हॉटेल मॅनेजमेंटचा विषय असेल, कुठलाही विषय असेल, 12वी वर्ष संपेपर्यंत 12वीची परीक्षा आपण त्या एका विषयाच्या 5 पेपरमध्ये देणार आहोत. म्हणजे कुठलंही त्याच्यात फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही, इतिहास नाही, भूगोल नाही, काही नाही. एक कुठलं तरी आपण स्किल शिकणार आहोत 12वी पर्यंत. 12वीची बोर्डाची परीक्षा देणार आणि 12वीचं बोर्डाचं सर्टिफिकेट घेणार. मग त्यानंतर आपण ठरवायचं बाबा जे काही शिकलोय त्याच्यातच पुढे काही करायचं, मग नोकरी करायची का सेल्फ एम्प्लॉयमेंट का पुढे काही शिकायचं, हे ठरवण्याचा आपल्याला चान्स आहे. आणि इथंच आहे, कुठं लांब जायची पण गरज नाही MCVC साठी. किमान कौशल्य अभ्यासक्रम. तिसरा एक कोर्स आहे, अनेक मुलांना ॲग्रिकल्चर मध्ये पुढे काहीतरी करायचंय, शेतीमध्ये शिकायचंय. आता शेतीमध्ये शिकण्याकरता शेतीची डिग्री, याच्याकरता 11वी 12वी सायन्स, आणि तेवढ्याने भागत नाही तर 12वीला बोर्डाची परीक्षा तर आहेच, त्याच्याबरोबर महाराष्ट्र शासनाने घेतलेली CETची परीक्षा पण आहे. एवढं सगळं करून चांगले मार्क मिळाले तर ॲग्रिकल्चरला प्रवेश मिळतो 12वी नंतर. इतक्या सहजासहजी मिळत नाही. मग नाही फिजिक्स आवडत, नाही केमिस्ट्री आवडत, कसं जाणार ॲग्रिकल्चरला? त्याकरता सोय केली आहे सरकारने, 4-5 वर्ष झाली त्याला. आता डिप्लोमा ॲग्रिकल्चर नावाचा कॉलेज प्रकार सुरू झाला आहे. हा 3 वर्षाचा डिप्लोमा आहे आणि मुख्य म्हणजे सेमी इंग्लिशच आहे, पूर्ण इंग्लिश सुद्धा नाही. तुम्हाला आता सेमी इंग्लिशची सवयच आहे. आणि हा डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर डिग्री ॲग्रिकल्चरला प्रवेशाची सोय आहे. म्हणजे डिग्री ॲग्रिकल्चर करण्याचं स्वप्न सुद्धा साकार होऊ शकतं जर आपण डिप्लोमा ॲग्रिकल्चर पूर्ण केलं तर. 10वी नंतरचाच विषय आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे डिप्लोमा ॲग्रिकल्चर हे पण एक 10वी नंतर उपलब्ध होणारं फील्ड आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. 10वी नंतर अजून एक फील्ड आहे, हे थोडं टेक्निकल आहे. ज्यांना विशेषतः फिजिक्स मॅथ्स हे जरा बरं जमतं, चांगलं वाटतं, 60-70% मार्क मिळतील अशी खात्री आहे, अशा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघांसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा नावाचा कोर्स आहे. हेही सुदैवानी चंद्रपूरला आहे, बल्लारपूरला आहे, काही प्रॉब्लेम नाही. इंजिनिअरिंग डिप्लोमा हा 3 वर्षाचा कोर्स आहे. मात्र फिजिक्स आणि मॅथ्स लागतच, म्हणजे त्याच्यात काही हाय काय करून चालणार नाही. पण हा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर डिग्री इंजिनिअरिंग करता येईलच, पण समजा नसेल करायचं तरी फरक पडत नाही. आपल्याला उत्तम स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या संधी किंवा नोकरीच्या संधी, या दोन्हीही संधी मिळू शकतात इंजिनिअरिंग डिप्लोमा नंतर. अगदी सरकारी नोकरी मिळू शकते, हे लक्षात घ्या. आणि मग सरकारी नोकरीमध्ये MSCB असेल, ST महामंडळ असेल, डिफेन्स सर्व्हिसेस, संरक्षण दल, आणि अगदी रेल्वेत सुद्धा डिप्लोमा झालेल्या मुलाला जॉब मिळू शकतो. मुलाला काय, मुलीला सुद्धा. म्हणजे रेल्वेमध्ये सुद्धा ड्रायव्हर आणि गार्ड असे 2 लोक असतात बघा. तो गार्ड माग ते बावटा हलवतो तो. हे सगळे डिप्लोमा इंजिनियर आहेत, हे काही डिग्री इंजिनियर झालेले नाहीत. पगार किती आहे माहिती आहे का त्यांना? जवळपास 1 लाख रुपये महिना एवढा पगार रेल्वेचा ड्रायव्हर आणि गार्ड मिळवतोय, लक्षात ठेवा. फक्त 3 वर्षाचा कोर्स आहे 10वी नंतर. काय कुठं फार मोठं काय करायची गरज नाही. डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर, डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर, यातलं काहीही केलं, पण रेल्वेची एक परीक्षा असते, ती दिल्यानंतर आपल्याला जाताच येतं, काही प्रॉब्लेम नाही. आता 11वी 12वी समजा आपण आर्ट्स म्हणा, कॉमर्स म्हणा, असं काही करायचा प्रयत्न केला तरी 12वी नंतर अनेक ऑप्शन्स उपलब्ध होतात.
ज्यांना 12वी नंतर लगेच स्वतःच्या पायावर उभं राहायची इच्छा आहे किंवा म्हणजे अर्न अँड लर्न, म्हणजे आपण पैसेही कमवायचे, शिकायचं पण आणि पुढे डिग्री पण मिळवायची, अशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकरता 12वी नंतर काही संधी उपलब्ध आहेत. MSCIT हे नाव किती जणांनी ऐकलं? MSCIT हे MSCIT ज्या संस्थेचं आहे त्या संस्थेचं नाव आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. या MKCLने 2 कोर्सेस लॉन्च केलेत 12वी नंतरचे. 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्स, कुणीही चालतं, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना एक छोटीशी परीक्षा घेतात तुमची, फक्त तुम्हाला कॉम्प्युटर चालवता आला पाहिजे एवढीच त्यांची अट आहे, बाकी काही अट नाही. जे खरं तर तुम्ही MSCITचा कोर्स केल्यावर शिकूनच जाता. आणि मग तुम्हाला 3 वर्ष 12वी नंतर MKCL एखाद्या चांगल्या मोठ्या IT कंपनीमध्ये जॉब देते. मग तो असेल नागपूरला कदाचित, तो असेल वर्ध्याला कदाचित, कदाचित काही जॉब चंद्रपूरला पण असतील. आणि 3 वर्ष तुम्ही काम करायचं IT कंपनीमध्ये, शिकायचं आणि शिकता शिकता पगारही मिळवायचा. कारण नुसतं काम काय फुकट कोणी करून घेत नाही. 7-8 हजार रुपये महिना पगारही देतात. म्हणजे अगदी नागपूरला जाऊन राहायची वेळ आली तरी सुद्धा आपला खर्च आपण भागवू शकतो. 12वी नंतर 3 वर्षात आपण अनुभव मिळवतो, पगारही मिळवतो आणि एक डिग्री पण ते तुमच्याकडनं करून घेतात. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एक BBA नावाची डिग्री आहे. म्हणजे आपण 12वी नंतर 3 वर्षात अनुभव, पगार आणि डिग्री तिन्ही मिळवतो. आणि मग आपण ठरवायचं की आपण ते जे काही 3 वर्ष शिकलोय त्याच्याबरोबर आपण आता पुढे नोकरी करायची का आणखी पुढे काही शिकायचं, हे आपल्या हातातली गोष्ट राहते. असंच दुसरी एक संस्था आहे, ती पुण्यात आहे, पण तेही नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये किंवा इव्हन अगदी तुम्हाला पुण्यात किंवा औरंगाबाद, अहमदनगर अशा ठिकाणी सुद्धा याच पद्धतीचं एक मॉडेल ते करू शकतात. मग तुम्ही ITI झालेले असा, तुम्ही डिप्लोमा झालेले असा, तुम्ही 12वी झालेले असा, ते तुम्हाला 3 वर्षाकरता त्यांच्याकडे घेतात. 3 वर्ष तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये अगदी ऍक्च्युअली ऑन द जॉब काम करायला देतात. मग तुम्ही शिकता. म्हणजे मुलींना सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या औरंगाबादला आहेत, नागपूरला आहेत, मिहानमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सच्या चांगल्या कंपन्या आता आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब देतात, तुम्ही शिकायचं, काम करायचं, पगार मिळवायचा आणि मग ते तुमच्याकडनं साईड बाय साईड यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची BSc मॅन्युफॅक्चरिंग नावाची डिग्री पण करून घेतात. म्हणजे 12वी नंतर किंवा डिप्लोमा नंतर किंवा ITI नंतर आपल्याला डिग्री पर्यंत जाण्याचा आणि अर्न अँड लर्न पद्धतीने शिकायचा आणि कमवायचा पण, अशा सगळ्याची एकत्र संधी या दोन्ही संस्था आपल्याला देऊ शकतात. तेव्हा 10वी नंतर आपण जेव्हा निवड करणार आहोत तेव्हा याही गोष्टी आपल्या डोक्यात लक्षात असणं खूप आवश्यक आहे. 12वी नंतर आता आपल्याकडे डिप्लोमा कोर्सेस पण आले. 12वी नंतरचे ते 10वी नंतरचे नाहीत. जसं हॉटेल मॅनेजमेंट, तर सध्या काय झाले, ते टीव्हीवर केव्हाही ते टीव्हीचे चॅनेल लावले ना, ते कुठल्या ना कुठल्या चॅनेलला कोणीतरी स्वयंपाक करताना दिसतोच. त्याला मास्टर शेफ असं म्हणण्याची पद्धत आहे आता. हॉटेल मॅनेजमेंट याविषयी खूप उत्सुकता आहे मुलांमध्ये, मुलींमध्ये. 12वी तुम्ही कशात नाही करा, काही प्रॉब्लेम नाही. 12वी नंतर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटच्या डिप्लोमा किंवा डिग्रीला जाण्याची संधी मिळू शकते. डिप्लोमाला जाण्यासाठी तर कुठली परीक्षा पण नाही, फक्त 12वीची बोर्डाचीच परीक्षा, त्याच्याच मार्कावर डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट तुम्हाला 3-3.5 वर्षाचा कोर्स करता येतो. पण डिग्री हॉटेल मॅनेजमेंट करायची असेल तर मात्र एक छोटी परीक्षा असते त्याकरता. काय अवघड नसते, 10वीचेच विषय आहेत सगळे, पण करता येऊ शकतं. ज्यांच्या हातात कला आहे, ड्रॉइंग आहे चांगलं, अनेक मुलं मुली असतात, छान ड्रॉइंग काढतात, छान रांगोळी काढतात, क्रिएटिव्हिटी असते. कोणी कदाचित ड्रॉइंगची परीक्षाही दिली असेल, मला माहित नाही. त्या ड्रॉइंगच्या जोरावर सुद्धा पुढे जायची संधी आहे. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स नावाचा कोर्स आहे, यात फक्त ड्रॉइंग आणि ड्रॉइंग, दुसरं काही नाही.
म्हणजे ज्यांना त्याची छान म्हणजे ज्यांच्या अंगात ती कला आहे त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण घेण्याची सोय, आणि मग त्यानंतर आपल्याला खूप चांगल्या आय टी कंपन्यात, विशेषतः आता नागपूरला खूप मोठा इंडस्ट्रीयल झोन आणि आय टी झोन डेव्हलप होतोय, तिथे जाण्याची संधी मिळू शकते.